या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, शाळेतील पिऊन अक्षराकडे येतो आणि तिला सांगतो की मॅडम तुम्हाला फुलपगारे सरांनी बोलावलंय. आणि मग त्यानंतर अक्षरा लगेच त्यांच्या केबिनमध्ये जाते. तर फुलपगारे सर खूपच घाबरलेले असतात. अक्षरा त्यांना विचारत असते की सर काय झालं, तुम्हाला इतका घाम का फुटलाय. आणि ते ऐकून फुलपगारे सर तिला सांगू लागतात की अक्षरा, भुवनेश्वरी मॅडम इथे आल्या होत्या आणि त्यांनी ही शाळा कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि हे ऐकून अक्षराला तर धक्काच बसतो. ती फुलपगारे सरांना विचारू लागते की भुवनेश्वरी मॅडम असा निर्णय कसा काय घेऊ शकतात. आणि ते ऐकून फुलपगारे सर म्हणतात की त्या खूप चिडल्या होत्या. त्यांचं असं म्हणणं होतं की या शाळेमध्ये त्यांचा पैसा वाया जात आहे, त्यांना कोणताही परतावा मिळत नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. हे सगळं ऐकून अक्षरा म्हणू लागते की सर, ही तर शाळा आहे, बिझनेस नाही. मग भुवनेश्वरी मॅडम असं कसं बोलू शकतात. तर फुलपगारे सर म्हणतात की अगं, मी सुद्धा त्यांना हेच समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझं काही ऐकून घेतलं नाही आहे. पण तरीही अक्षरा म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, त्या अशा कशा ही शाळा बंद करू शकतात, मी बोलेल त्यांच्याशी. परंतु फुलपगारे सर तिला सांगतात की आता काही उपयोग होणार नाही आहे. त्यांनी निर्णय घेतला ना म्हणजे ही शाळा बंद होणार. पण मला ना आपल्यापेक्षा मुलांची जास्त काळजी वाटते. अगं, त्यांच्या परीक्षा तोंडावर आल्यात, शाळा बंद झाली तर त्यांचं भविष्य अंधारात येईल. काय करायचं मला खरंच सुचत नाही आहे. एक मुख्याध्यापक म्हणून मी खरंच आज फेल झालो आहे. आणि मग त्यानंतर त्यांना खूपच घाम फुटतो, त्यांची तब्येत बिघडते. त्यामुळे अक्षरा घाबरते. ती पटकन ॲम्ब्युलन्सला कॉल करते आणि फुलपगारे सरांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची तयारी करते. दुसरीकडे अक्षराचे आईबाबा काळजीत असतात. अक्षराची आई म्हणत असते की आपल्या अक्षराच्या सोबत हे सगळं काय घडतंय हो, बिचारी पोर प्रेग्नेंट आहे आणि त्यात तिला हे सगळं सहन करावं लागतंय. आणि ते ऐकून तिचे बाबा म्हणतात की आपण ना तिचं लग्न लावून दिलं, हीच आपली सगळ्यात मोठी चूक झाली. तर आई म्हणत असते की हो ना, आपण चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवला. जेव्हापासून तिचं लग्न झालं आहे तेव्हापासून पोरीवर एक ना एक संकट येतच असतं आणि ती आता आपल्या पुढे आनंदात आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते. पण आतमधून ती किती खचून गेली आहे ना, हे मला चांगलंच माहिती आहे. त्यावेळी अक्षराचे बाबा म्हणतात की आता आपणच काहीतरी करायला हवं विद्या. आणि मी निर्णय घेतला आहे की आता आपण अक्षराला त्या नात्यातून मोकळं करायचं. हे ऐकून विद्याला तर धक्काच बसतो. ती विचारते की हे काय बोलताय तुम्ही, अक्षरा यासाठी कधीच तयार नाही होणार. पण अक्षराचे बाबा म्हणत असतात की तिला तयार व्हावंच लागेल. अगं, तिचं जरी अधिपतींवर प्रेम असलं ना तरी त्या माणसाचं तिच्यावर प्रेम नाही आहे. त्यांनी तिच्या प्रेमाची काय किंमत केली हे तुला माहिती आहे ना. आणि त्यामुळे आता मी ठरवलं आहे की अक्षराला त्या नात्यातून मोकळं करायचं. आणि मग त्यानंतर आपण दोघांनी मदनसोबत जाऊन बोलायचं, त्याला लग्नाची मागणी घालायची. आणि हे ऐकून अक्षराच्या आईच्या पायाखालची तर जमीनच सरकते. ती म्हणू लागते की हे काय बोलताय तुम्ही. ते ऐकून अक्षराचे बाबा म्हणतात की तू जे ऐकले ते अगदी खरं आहे. अगं, मदनला अक्षरासोबत लग्न करायचं आहे, तो तिच्या बाळासकट तिला स्वीकारायला तयार आहे. आणि त्यामुळे आता मी मदनसोबत जाऊन बोलणार, त्याला हे सगळं सांगणार. आणि एकदा का अक्षराचं आणि मदनचं लग्न झालं, ती इथून अमेरिकेला निघून गेली की मग ती इकडे घडलेला सगळा प्रकार विसरून जाईल, तिच्या आयुष्याची नव्याने सुरुवात होईल. पण ते ऐकून आई म्हणते की अक्षरा कधीच या सगळ्या गोष्टींसाठी तयार होणार नाही. दुसरीकडे अधिपती पुन्हा फॅक्टरीमध्ये आल्यावर ओंकारला भेटतो आणि मग ओंकार लगेच अक्षराला कॉल करू लागतो. परंतु अक्षरा गडबडीत असल्याने त्याचे कॉल कट करत असते. आणि त्याचवेळी अधिपती ओंकारला विचारू लागतो की अरे, कोणाला फोन करतोयस तू. तर ओंकार सांगतो की अक्षरा वहिनींना. त्यांचा मगाशी मला फोन आला होता, त्या म्हणत होत्या की अधिपतीचा फोन लागत नाही आहे, जर ते फॅक्टरीमध्ये आले तर तुम्ही प्लीज मला फोन करा. पण आता त्या माझा फोन कट करतायत. आणि हे ऐकून अधिपती उगाच चिडतो. तो म्हणत असतो की माझा फोन लागत नाही म्हणजे, अरे सगळ्या दुनियेचे मला फोन येतात, मग त्यांचाच फोन कसा काय लागत नाही, उगाच काहीतरी खोटं बोलतायत त्या. तर ओंकार म्हणत असतो की अरे भावा, खरंच काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि त्यांना तुझ्याशी बोलायचं होतं म्हणूनच त्यांनी फोन केला होता ना मला. पण अधिपती काही ऐकूनच घेत नाही. तो म्हणत असतो की आता मला त्यांच्याशी बोलायचं नाही आहे, त्यांना जे हवं ना ते करू दे, मला फरक पडत नाही. दुसरीकडे चारुहास सर अक्षराच्या माहेरी येतात आणि त्यांना बघून अक्षराच्या आईबाबांना आश्चर्याचा धक्का बसतो. अक्षराचे बाबा तर त्यांच्यावर खूपच चिडतात आणि विचारतात की ते कशासाठी आलात तुम्ही. मात्र विद्याताई त्यांना शांत करते आणि चारुहास सरांना प्रेमाने घरात बोलावते. ती त्यांना सांगते की दादा तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते.
त्यावेळी अक्षराचे बाबा मात्र रागातच विचारत असतात की इथे कशासाठी आलात तुम्ही, काय काम होतं तुमचं. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की मी अक्षराला भेटण्यासाठी आलो होतो, मला तिला परत घेऊन जायचं आहे. आणि हे ऐकून अक्षराच्या आईला खूपच आनंद होतो. मात्र अक्षराच्या बाबांचा चेहराच पडतो. ते म्हणत असतात की अक्षराला इथून घेऊन जाण्यासाठी आता ती काय तुमची सून नाही आहे. आणि हे ऐकून चारुहास सरांना आणि विद्याताईंना धक्का बसतो. चारुहास सर विचारू लागतात की हे काय बोलताय तुम्ही, अक्षरा आमची सून नाही म्हणजे. आणि ते ऐकून अक्षराचे बाबा म्हणतात की ज्या दिवशी तुम्ही माझ्या मुलीला तुमच्या घरातून बाहेर काढला ना, त्याच दिवसापासून ती तुमची सून राहिलेली नाही आहे. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणू लागतात की मला माहिती आहे तुम्हाला माझ्या घरच्यांचा खूप राग आला आहे, जे काही घडलं ते चुकीचंच घडलं. मात्र मी खरं सांगतोय, अक्षराला मला पुन्हा त्या घरात घेऊन जायचं आहे. ती आमच्या घरची लक्ष्मी आहे. आणि मी याआधीसुद्धा तिच्याशी बोलण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण आमचं बोलणंच झालेलं नाही आहे. आणि मग ते अक्षराच्या आईबाबांना समजवण्याचा प्रयत्न करू लागतात. आई सगळं ऐकूनही घेत असते, मात्र अक्षराचे बाबा ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नसतात. ते उगाचच चारुहास सरांसोबत वाद घालत असतात. त्यांना विचारत असतात की तुम्हाला जर इतकीच काळजी आहे तर इतके दिवस कुठे होता तुम्ही, याआधी माझ्या मुलीला भेटण्यासाठी का नाही आलात. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणत असतात की मला आधी असं वाटलं की हे नवरा बायकोचं भांडण आहे, आपण यामध्ये पडायला नको. अधिपती लवकरच अक्षराला घेऊन घरी येईल, पण मग मला तशी चिन्ह दिसेनासे झाली आणि म्हणून मग आज मी शेवटी इथे आलो तिला परत घेऊन जाण्यासाठी. पण तरीही अक्षराचे बाबा काही ऐकून घेत नाही. ते उगाचच वाद घालत राहतात. दुसरीकडे ॲम्ब्युलन्स शाळेमध्ये येते. मग त्यानंतर फुलपाखरे सरांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले जाते. दुसरीकडे अधिपती ओंकारला सांगत असतो की आता मी निर्णय घेतला आहे की मास्तरीणबाईंना जे हवं ते मी त्यांना देणार. त्यांना हे नातं नको आहे ना, तर मग ठीक आहे, मी त्यांना काडीमोड देणार आणि या नात्यातून त्यांना मोकळं करणार. आणि हे ऐकून ओंकारला तर आश्चर्यच वाटते. तो म्हणू लागतो की अरे अधिपती, हे काय बोलतोयस तू, प्लीज एकदा वहिनींसोबत बोल, अरे त्यांना तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. पण अधिपती काही ऐकूनच घेत नाही. उगाच इकडचं तिकडचं काहीतरी बोलतो, ओंकारसोबत वाद घालतो आणि तेथून निघून जातो. दुसरीकडे अक्षरा हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ओंकारला कॉल करते. ती विचारत असते की भाऊजी काय झालं, तुम्ही मला मगाशी कंटिन्यू कॉल करत होता. तर ओंकार म्हणत असतो की हो वहिनी, कारण अधिपती फॅक्टरीमध्ये आला होता. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की सॉरी भाऊजी, इकडे फुलपगारे सरांची तब्येत बिघडली होती म्हणून मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आली आहे आणि म्हणूनच मला तुमच्याशी बोलता आलं नाही. आणि ते ऐकून ओंकार म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही, जर अधिपती पुन्हा इकडे आला ना तर मी तुम्हाला फोन करेल. तर अक्षरा म्हणते की ठीक आहे, किंवा मग रात्री आपण कॉन्फरन्स कॉल करूयात. आणि मग त्यानंतर ती फोन ठेवून देते. दुसरीकडे चारुहास सर पोटतिडकीने अक्षराच्या आईबाबांना समजावत असतात. म्हणत असतात की जे काही घडलं त्यात अधिपतीची चूक आहे. तो पूर्णपणे त्या भुवनेश्वरीच्या कह्यात गेला आहे. ती जे सांगेल तेच तो ऐकतो. मात्र हे सुद्धा तितकंच खरं आहे की त्याचं अक्षरावर खूप प्रेम आहे. मात्र ते ऐकून अक्षराचे बाबा म्हणतात की प्रेम वगैरे काही नाही आहे. जर त्याचं खरंच माझ्या मुलीवर प्रेम असतं ना, तर तो आज इथे स्वतः आला असता. आणि तुम्ही इथे आला आहात हे तरी त्यांना माहिती आहे का. तर चारुहास सर म्हणतात की नाही, पण मी जेव्हा अक्षराला घरी घेऊन जाईल तेव्हा त्याला कळेलच ना. पण अक्षराचे बाबा म्हणत असतात की ज्या घरामध्ये माझ्या मुलीला साधं माणूस म्हणूनही वागवलं जात नाही, त्या घरात मी तिला आता परत पाठवणार नाही. आणि मुळात अधिपतींचं जर खरंच तिच्यावर प्रेम असतं ना, तर त्यांनी तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली नसती. खरं तर माझ्याच मुलीने त्यांना नोटीस आधी पाठवायला हवी होती, पण तसं घडलं नाही. ती बिचारी सहन करत राहिली. पण आता जे काही बोलायचं आहे ना, ते सगळं आपण कोर्टातच बोलू. आता जे काही घडेल ते सगळं कायद्याप्रमाणेच घडेल. आणि त्यांचं असं बोलणं ऐकून चारुहास सर घाबरतात. दुसरीकडे अक्षरा डॉक्टरांसोबत बोलते. डॉक्टर सांगतात की फुलपाखरे सरांची तब्येत आता ठीक आहे, त्यांना पॅनिक अटॅक आला होता. दुसरीकडे शाळा बंद करण्याच्या निर्णयाबाबत भुवनेश्वरी दुर्गीला सांगते. तर दुर्गी खूपच खुश होते. ती म्हणत असते की ताई, आता शाळा बंद होणार म्हणजे ती मास्तरडी आपल्या अधिपतींना भेटू शकणार नाही आणि आता तिला पगारसुद्धा मिळणार नाही, म्हणजे ती नक्कीच रस्त्यावर येईल. तर भुवनेश्वरी म्हणत असते की हे सगळं खरं आहे, पण शाळा बंद करण्यासाठी अधिपतींची सहीसुद्धा आपल्याला लागणार आहे. त्यामुळे तू जाऊन बघ ते घरी आलेत की नाही. जर ते आले असतील तर त्यांना इकडे पाठवून दे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.